काय खरं नाही माणसाच्या जन्माचं. माणसाचा जन्म एक असा आहे, नुसता मायाचा गोतवाडा. माझं माझं आणि कबड माझं. कुणाला बडबड करायला? तुम्ही म्हणता की ताई असं काही एकटंच नसते, असं हे करायला लागले, कमून असं म्हणायला लागले. आता थोडक्यात सर सांगायचं म्हणलं तर माझी आई, आज आम्ही 5 बहिणी आहेत आणि 2 भाऊ आहेत. 5 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. आमच्या आईचं दुखायलं आजच्या काळात. 2 नंबरची बहिणीची डिलिव्हरी झाली, म्हणजे 2 नंबरच्या माझ्या बहिणीच्या टायमाला तिची डिलिव्हरी झाली आणि त्या टायमाला तिला एक दुःख झालं. ते दुःख तशीच सांभाळीत आज पस्तोर आली. तिला कधी पैसे पाणी भेटलं नाही. जावा चटकणी आणि ते ऑपरेशन करून घ्यावा आणि चांगलं जीवाला करून घ्यावा. केमटे लेकर बाळ होते, तर तिनं कधी आम्हाला सोडलं नाही लेकरायला. अगं म्हणली माझे लेकर आहेत, आज मी दवाखान्यात गेले तर माझ्या लेकराला कोण बघन, माझ्या लेकराला कोण भाकरी घालेन. माझे लेकर उपाशी राहते ना, लोकांच्या दारात हिंडते ना, लोकांच्या दारात हिंडते ना. तर म्हणले काय करावं नेमकं. असंच म्हणजे चलू द्या, केव्हा तरी एक वेळेस येईन ना माझा बी. मी जाईन दवाखान्यात आणि बघन. असं करीत करीत 5 लेकीचे बी लग्न झाले, तिच्या पोराचे बी लग्न झाले. आणि आता सध्या ज्या टायमाला आपल्याला गरज होती, लेकराला गरज होती, त्या टायमाला माईनं सोडलं नाही. लेकरं बाळ सगळे लेकरं घेऊन कवटाळ्यात घेऊन बसले. आणि आता सध्या तिला गरज आहे. आमची सगळ्यांचे लग्न झालेलं, आज तिला गरज आहे आमची. तर आमचं बघितलं का, बारकी बहीण आहे, बारक्या बहिणीच्या पोराचं दुखायले, ती दवाखान्यात गेली आहे. आज माझी आई ऑपरेशनला गेली आहे. 4 दिवस झाले. 4 दिवस झाले तिच्याजवळ कोणीच नाही. रोज म्हणते ही लेक येते का, ती लेक येते का, ती लेक येते का. प्रत्येक लेकीला चला म्हणली एक वेळेस, तर प्रत्येक लेकीनं आपला आपला भावना सांगितला. माझ्यापासूनच सुरुवात करते. नाही म्हणलं मी नाही येणार, मी मला व्हिडिओ काढावा लागतो, त्याच्यामुळे माझं येणं होत नाही. मी पाठची बहीण म्हणली तिच्या इथं काहीतरी फुगलेलं आहे, तर ती म्हणली माझं येणं होत नाही. माझ्या इथं गळ्यामध्ये सुजले म्हणून मला दवाखान्यात गेलो की माझा दमवर येतो. 3 नंबरची बहीण आहे, ती म्हणले माझं येणं होत नाही. माझी लेक डिलिव्हरीला 7वा महिना चालू आहे, तिचे वटी भरणी करायचे, सामान भरायचे, काहीतरी करायचं. ती म्हणले माझं येणं होत नाही. 4 नंबरची बहीण आहे, ती तिच्या संसाराला लागली आहे. संसाराला लागली म्हणजे ती पोटा पाण्याच्या मागं लागली आहे. आणि तिचे 3 बी लेकरं माझ्याजवळ आहेत. माझे 3